टॉपिक नंबर 1 मध्ये आपण ऑगस्ट कॉम्ट या विचारवंताच्या 2 कन्सेप्ट अगोदर पाहिलेले आहेत. 3 अवस्थांचा नियम आणि प्रत्यक्षवाद किंवा प्रत्यक्षानुसारी तत्वज्ञान किंवा कॉम्टचा पॉझिटिव्हिजम या 2 कन्सेप्ट आपण पाहिलेले आहेत. आणि आता जे आपण कन्सेप्ट पाहणार आहोत ती सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र, सोशल स्टॅटिक आणि सोशल डायनॅमिक्स. याला समाजाची स्थिती आणि समाजाची गती असंही म्हटलेलं आहे. या संकल्पनेमध्ये प्रामुख्यानं कॉम्टनं मानवी समाजाचा अभ्यास करताना 2 पैलू त्यानं मांडलेले आहेत. त्यानं 2 पैलूंचा अभ्यास त्यानं करण्याचा घाटघातला किंवा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये समाजाचा अभ्यास करत असताना त्याने सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र या 2 पैलूंकडे पुरेसे लक्ष दिले आहे. त्याच्या विचारात व्यवस्था आणि प्रगती ही दोन्ही तत्व एकाच वेळी आढळतात. सामाजिक समाजाचे स्थितीतत्व आणि गतितत्व असे 2 भाग सामाजिक स्थितीतत्वामध्ये समाजाची रचना, समाजाची व्यवस्था किंवा समाजाच्या अस्तित्वाचा भाग या विभागात, पहिल्या या विभागामध्ये स्थितीतत्वामध्ये येतो. तर समाजाचे गतितत्व आहे किंवा समाजाचे जे गतिशास्त्र आहे या त्याच्या दुसऱ्या विचारात समाजाच्या परिवर्तनाचा किंवा समाजाच्या बदलांच्या विचाराचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या दुसऱ्या विभागामध्ये दिसून येतो. त्याने हे स्पष्ट करत असताना जे समाजामध्ये अनेक घटक असतात त्या घटकांचा विचार केलेला आहे आणि त्यानुसार त्याने ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने हे स्पष्ट करताना जीवाचे उदाहरण दिलेले आहे. जीवाच्या अभ्यासात जसे शरीर रचनेचा अभ्यास, जीवाच्या शरीर रचनेचा अभ्यास केला जातो आणि जीवाच्या क्रियेचा अभ्यास केला जातो, अशा 2 विभागामध्ये जीवशास्त्रामध्ये किंवा जीवाचा अभ्यास करत असताना या 2 विभागामध्ये ज्या पद्धतीनं अभ्यास केला जातो तसेच या पद्धतीमध्ये सुद्धा या पद्धतीने समाजशास्त्रात देखील अभ्यास केला पाहिजे. 2 भाग समाजाचे 2 भाग केले पाहिजेत आणि त्या पातळीवर त्याचा अभ्यास केला पाहिजे असं कॉम्ट मानतो. समाजाची जडणघडण ज्या नियमानुसार होते ती व्यवस्था समाजात अनेक घटक असतात आणि त्या घटकांचा अभ्यास कॉम्टनं केलेला आहे. या व्यवस्थेमध्ये किंवा रचनेमध्ये घटकांच्यामध्ये जरी उणिवा असल्या तर त्या उणिवा दूर करता येतात असं कॉम्टचा विचार यामध्ये आहे. प्रामुख्याने विश्वास, श्रद्धा याविषयी सर्वसाधारणपणे विचार आणि कल्पना त्यांना मांडण्याचा प्रयत्न, मूलभूत तत्व म्हणून सामाजिक श्रमविभाजनाचा पाया असतो हे त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजात जे काही विविध घटक असतात त्यांच्यामध्ये सुसंवाद होत असतील तर समाजाचे अस्तित्व, समाज अबाधिकरण होणं किंवा समाज अबाधित राखला जातो. पण सुसंवाद होत नसतील तरी सुद्धा त्यामध्ये उत्स्फूर्त सुसंवाद होतो, त्यावेळी समाजाचे अबाधिकरण होतं किंवा समाजाचे अस्तित्व टिकले जाते. सामाजिक स्थितीशास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा सामाजिक स्थितीशास्त्रामध्ये समाजाचे अस्तित्व, समाजाची व्यवस्था किंवा रचना कोणत्या पैलूंवर आहे किंवा कोणते पैलू यामध्ये येतात हे त्यानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे समाजाची जी व्यवस्था असते किंवा समाजाची जी रचना आहे किंवा समाजाचे जे अस्तित्व ज्या पैलूंवर स्टँड होतं की जे पैलू त्यामध्ये आढळतात त्यामध्ये त्यानं सांगितलेलं आहे की या घटकांच्यामध्ये सुसंवाद होणं, उत्स्फूर्त सुसंवाद होणं, त्यामुळे समाज टिकला जातो आणि समाज ही एक अशी अनेक घटकांची मिळून समग्र व्यवस्था आहे आणि असा समग्र व्यवस्था आहे असा त्याचा आग्रह होता. समाज या समग्रतेमध्ये प्रामुख्याने त्यानं अस्तित्वाविषयी किंवा रचनेमध्ये, समाजाच्या रचनेमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे घटक सांगितलेले आहेत. 1 व्यक्ती, 2 कुटुंब आणि 3 विशाल गट. समाज व्यवस्थेचा विचार करत असताना या 3 पातळीवर त्याच्या अस्तित्वाविषयी विचार करावा लागतो. त्यानं म्हटलेलं आहे की
व्यक्ती ही समाजापासून बाजूला करता येत नाही किंवा ती वेगळी करता येत नाही. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज बनतो आणि ते ते तत्व आपल्याला मान्य करावं लागतं. व्यक्तीला समाजापासून स्वतंत्र राहता येत नाही. व्यक्तीने स्वार्थी विचार केल्यास समाजाच्या हिताला बाधा पोचते. एकूणच व्यक्ती आणि समाजांचं नातं हे अतूट असतं. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज बनतो असं कॉम्टला यातून सुचवायचं आहे. दुसरं जे समग्रतेमधलं जे तत्व सांगितलेलं आहे तो कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे किंवा मूलभूत तत्व आहे असं कॉम्ट मानतो. समस्या व व्यक्ती आणि समाजांच्या परस्पर संबंधातून निर्माण होतात. कारण एका बाजूला व्यक्तिगत स्वार्थ तर दुसऱ्या बाजूला समाजाबद्दलची जबाबदारी असते. म्हणजे व्यक्ती आणि समाज यांचे नाते फारकत करण्याजोगे नसते. व्यक्तीने समाज बनतो म्हणण्यापेक्षा कुटुंबाने समाज बनतो असे म्हणणे योग्य ठरते. कारण कुटुंबातील व्यक्तीला स्वातंत्र्य नसून समाजाशी बांधलेले असतात. अनेक कुटुंबातून प्रादेशिक समूह बनतो. त्याचबरोबर कुटुंबाच्या एकत्रीकरणातून सामाजिक वर्ग, जाती, धार्मिक गट असे वेगवेगळे सामाजिक घटक अस्तित्वात येतात. अशाच प्रकारच्या एकत्र समूह सर्वोच्च समुच्चय म्हणजे राज्य होय, म्हणजे विशाल गट होय. आणि मग हे सगळं कुटुंबामध्ये सभासदांना त्यांच्याविषयी असणारी आपुलकीची भावना किंवा संस्काराचा सगळा भाग कुटुंबामध्ये शिकवला जातो आणि त्यामुळे समाजाचं अस्तित्व कुटुंब या तत्वामुळं किंवा मूलभूत घटक रचनेमुळं समाजामध्ये त्याचं आबादीकरण होतं किंवा समाजामध्ये समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. कुटुंब हा एक समूह सर्व समूहापेक्षा वेगळा मूलभूत आहे. या ठिकाणी समाजाच्या दिशेने विकास होतो. तो विकास लक्षात घेतल्यास राज्याची निर्मिती आवश्यक आहे. कारण राज्यव्यवस्थेशिवाय समाज टिकून राहू शकत नाही. या अर्थाने राज्यव्यवस्था स्वाभाविक आहे. सर्वसाधारण लोक शेळ्या मेंढ्यांप्रमाणे असतात, पण त्यांचे नेतृत्व केले तर सत्ताधारी वर्ग अस्तित्वात येतो आणि मग राहणारा वर्ग जो प्रजाजनांचा असतो आणि हा सत्ताधारी वर्ग त्यावर नियंत्रण प्रस्थापित करतो आणि समाज व्यवस्थेमध्ये एक अधिकाराचा वर्ग आणि एक प्रजाजनांचा वर्ग असे दोन भाग पडतात. यामध्ये ही विचार करत असताना तो पुढे म्हणतो, समाज आणि सजीव प्राणी यांच्यामध्ये काही बाबतीत साम्य असले तरी या सारख्या दोन व्यवस्था नाहीत याचे त्यानं स्पष्टीकरण दिलेले आहे. आपल्याला वाटतं वरकरणी किंवा समाज आणि मानवेतर समाज किंवा सजीव प्राण्यांचा समाज याच्यामध्ये साम्य आहे, एक सारखेपण आहे, परंतु ते तसं नाही असं तो मानतो. आणि त्याचं स्पष्टीकरण देत असताना तो सांगतो की मानवी समाजामध्ये भाषेचं अस्तित्व आहे किंवा भाषा आहे आणि भाषेच्या माध्यमातून व्यक्तींचे संबंध जोडले जातात, विचारांची देवाणघेवाण होते, दैनंदिन व्यवहार चालतात, ज्ञान प्राप्ती होते. भाषा नसेल तर कोणतेच व्यवहार होणार नाहीत. भाषेमुळे समाजाच्या विविध घटकांमध्ये काही प्रमाणात तरी भावना समजतात. भाषेमुळे पिढ्यानपिढ्या लोक एकमेकांशी संबंधित राहतात व समान भाषेमुळेच अखंडत्व प्राप्त होते. दुसरं त्यानं सांगितलेले आहे या समग्रतेमधलं ती धर्माचे विचार आहे किंवा धर्म त्यानं म्हटलेला आहे. मानवी वर्तनाला मार्गदर्शन करण्याचं काम हे धर्म करत असतो. त्याचं कारण धर्मव्यवस्थेतील मूल्य समाज आपल्या समोर ठेवतो व स्वार्थी वृत्तीवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य धर्म करतो. शिवाय एकमेकांशी बंधुभावाने वागण्याची प्रेरणा माणसाला धर्म प्रदान करतो. त्यामुळे समाजात कलह आणि संघर्ष टाळले जातात. राज्यसत्तेवर सुद्धा धर्माचा अंकुश असतो किंवा काही प्रमाणात बंधनं असतात. अप्रत्यक्षपणे का असना ते बंधनं असतात. नियमनात्मक व्यवस्थेचे धर्माचे महत्त्वाचे स्थान आजही समाजशास्त्रज्ञ मान्य करत असतात. तिसरी गोष्ट त्याने सांगितलेली आहे की श्रम विभाजनामुळे समाजामध्ये समाजाच्या गरजा पूर्ण होतात
आणि समाजाला एका सूत्रात ओले जाते. विविध व्यवसाय विविध क्षेत्रात वाटले गेल्याने प्रत्येक व्यक्तीचे आणि गटाचे अस्तित्व आणि इतर व्यक्ती आणि इतर गट यावर अवलंबून असतात. तेव्हा श्रम विभाजनाने समाजात परस्पर अवलंबने असतात. तेव्हा श्रम विभाजनाला समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. श्रम विभाजनाच्या प्रक्रियेमुळे समाज टिकून राहतो असं कॉम्ट मानतो. व्यक्ती आत्मकेंद्रित होण्यापेक्षा वाढत्या श्रम विभाजनामुळे नैतिक मूल्ये जास्त प्रमाणात पसरण्याची काळजी घेतली जाते आणि समाजाचं अस्तित्व टिकून राहतं. आणि या तिन्ही गोष्टी भाषा, धर्म आणि श्रम विभाजनामुळं समाजामध्ये व्यवस्थेमध्ये किंवा समाजाच्या रचनेमध्ये समाजाचे अस्तित्व, समाजाचं आबादीकरण कायम राहण्यासाठी, त्याचं सातत्य टिकण्यासाठी या मूलभूत गोष्टींचा उपयोग होतो, या घटकांचा उपयोग होतो, या तत्वांचा उपयोग होतो. हे इतर मानवेतर समाजामध्ये किंवा मानवी प्राण्यांच्या समाजामध्ये हे दिसून येत नाही. दुसरा विभाग जो सांगितलेला आहे तो डायनॅमिक सोशॉलॉजी, गतिजन्य समाजशास्त्र किंवा समाजाची गती किंवा समाजाचे गतित्व. हे सांगत असताना त्यानं सांगितलेलं आहे की त्यानं हा दुसरा भाग अतिशय महत्त्वपूर्ण सांगितलेला आहे. त्याच्या मते गती म्हणजे शास्त्रामध्ये समाजामधला विकास किंवा समाजाची प्रगती या संबंधीचा विचार या गत्यात्मक समाजशास्त्रामध्ये किंवा समाजाच्या गतित्वामध्ये येतो असं त्यानं सांगितलेलं आहे. कोणकोणत्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन झाल्यानंतर समाजामध्ये बदल होतो किंवा परिवर्तन होतो आणि हे कोणत्या घटकांच्या माध्यमातून कोणते घटक त्याला परिवर्तनाला कारणीभूत ठरतात, त्याचा प्रभाव काय आहे याचा विचार, बदलांचा विचार, परिवर्तनाचा विचार याचा अभ्यास या गत्यात्मक समाजशास्त्रात किंवा गतिशास्त्रामध्ये केला जातो. नवनवीन विचारांमुळे समाज बदलत असतो. बदलणाऱ्या समाज व्यवस्थेतील दोष किंवा त्रुटी दूर करण्यासाठी समाजात कसा बदल होतो हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. यावर कॉम्टने भर दिलेला आहे. कॉम्ट सुधारणावादी होता, पण तो स्वप्नाळून होता आणि त्यामुळं समाजामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या मर्यादित असू शकतात हे लक्षात घेऊन त्यानं हा आशावाद बाळगला पाहिजे असे कॉम्टला वाटत होते. समाजाचे परिवर्तन एका निश्चित क्रमाने झाले आहे. हा क्रम निरपेक्ष नसला तरी देखील समानतेचा आणि आवश्यक अनुक्रमणिकेचा शोध यामुळे घेता येतो. त्याचबरोबर सामाजिक स्थिती या विकासामध्ये सातत्य असते व सर्व गोष्टींचे अध्ययन सामाजिक गतिशास्त्रामध्ये केले जाते. कॉम्ट म्हणतो ज्याद्वारे परिवर्तनातील सातत्य स्पष्ट होईल आणि संयुक्त रूपात मानवाला विकासाची दिशा निश्चित करता येईल अशा नियमांचा शोध घेणे हा सामाजिक गतिशास्त्राचा उद्देश आहे. अशा प्रकारे सामाजिक गतिशास्त्राचे प्रमुख कार्य हे सामाजिक प्रगतीचे वास्तविक प्रतिपादन करणे हे आहे. कॉनच्या विचारानुसार समाजशास्त्राचे प्रामुख्याने सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचे अध्ययन केले जाते. तसेच समाजशास्त्राच्या सामाजिक स्थितीशास्त्र आणि सामाजिक गतिशास्त्र हे दोन शाखा केवळ समाजाचा अभ्यास करण्यासाठी आहेत. म्हणजे प्रत्यक्षात त्यांना कॉम्ट म्हटलेला आहे की हा जो विचार त्यानं सांगितले किंवा समाजशास्त्राची विभागणी स्टॅटिक सोशॉलॉजी आणि डायनॅमिक सोशॉलॉजीमध्ये जी केलेली आहे ही प्रत्यक्ष समाजशास्त्रामध्ये त्यानं केलेली नाही. समाजाच्या व्यवस्थेचा अभ्यास, समाजाच्या रचनेचा अभ्यास, समाजाच्या अस्तित्वाचा अभ्यास करण्यासाठी त्यानं सामाजिक स्थितीशास्त्र हा विषय त्यानं सांगितलेला आहे. बदल किंवा परिवर्तनाचा प्रभाव किंवा घटकांचा जो काही बदल होतो, परिवर्तन होतं, बदल होतो, त्यांचा अभ्यास गत्यात्मकतेमध्ये केला पाहिजे. म्हणजे समाजाची व्यवस्था किंवा समाजाचं अस्तित्व किंवा समाजाची रचना यांचा अभ्यास आणि समाजाचं बदल किंवा समाजाच्या बदलांचा प्रभाव आणि परिवर्तनांचा अभ्यास हा गतिशास्त्रामध्ये किंवा गतित्वात केला पाहिजे. हे समाजाचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक स्थितीतत्व आणि सामाजिक गतितत्व हे दोन पैलू किंवा दोन विभाग त्यानं मांडलेले आहेत. त्यानं स्टॅटिक सोशॉलॉजी आणि डायनॅमिक सोशॉलॉजी असं म्हटलेलं आहे, परंतु प्रॉपर सोशॉलॉजीमध्ये हे दोन विभाग त्यानं केलेले नाहीत. समाजाचा अभ्यास करण्यासाठी
फक्त अभ्यास करण्यासाठी त्यानं हे दोन पैलू किंवा दोन हे विभाग त्यानं सांगितलेले आहेत. आपण भेटेअंती आपण पाहूया. धन्यवाद.